अष्टमीनिमित्त बेलापूर किल्ले गावठाण्यातील आई गोवर्धनी माता मंदिराचा 18वा जीर्णोद्धार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला। यावेळी मंदिरात शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। दरम्यान सर्व भक्तांनी सर्व संकटे दूर होऊन त्यांना सुखशांती लाभो अशी प्रार्थना आई गोवर्धनी मातेला भक्तांनी केली असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले। तसेच बेलापूर गावातील गोवर्धनी माता गोविंद पथक व दारावे गावातील आई एकवीर गोविंद पथक यांनी आई गोवर्धनी मातेचे दर्शन घेऊन व आमदार मंदाताई म्हात्रे यांची भेट घेत आला रे आला गोविंद आला अशा घोषणा देत बेलापूर विभागातील दहीहंडी फोडण्यास रवाना झाले। यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, बेलापूर विधानसभा संयोजक तथा माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, माजी नगरसेवक दीपक पवार, दत्ता गंगाळे, भाजपा वाशी मंडळ अध्यक्ष विकास सोरटे, समाजसेवक महेंद्र नाईक, कुंदड म्हात्रे, बेलापूर मंडळ अध्यक्ष अजय सिंग, संजय ओबेराय, विनायक गिरी, जयश्री चित्रे, मंगेश चव्हाण, जयंत पाटील, भरत मावळे, ज्योती पाटील, उज्ज्वला म्हात्रे, योगिता म्हात्रे, मालती सोनी, तेजल सालगावकर, कविता कथकधोंड व इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते। गेली अनेक वर्ष ह्या आपल्या गोवर्धनी मातेच्या मंदिरामध्ये आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून गोवर्धनी सेवा संस्था आयोजित असा एक मोठा दर्शन सोहळा असतो आणि मग त्या दर्शन सोहळ्यानंतर भंडारा असतो। ही परंपरा आहे। पूर्वी या ठिकाणी आमचं एकच मंदिर होतं, शहर नव्हतं आणि अशा ह्या शहरामध्ये गावखेड्यांमध्ये हे आमचं मंदिर सगळ्यांसाठी पंचक्रोशी मधले श्रद्धास्थान होतं। ज्या श्रद्धास्थानाकडे लोक आवर्जून येत असत, एक वेळ तरी या ठिकाणी दर्शन घेणार, परंतु ते श्रद्धास्थानास टिकून ठेवण्याचं काम, त्याचे जीर्णोद्धार करण्याचं काम आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी केलेलं आहे। त्या जीर्णोद्धारामुळे आज या ठिकाणी आपण या सगळ्या मंदिरामध्ये एवढं व्यवस्थितपणे आहोत। भंडारा देखील आज 4-5 हजार या ठिकाणी भक्त हे श्रद्धेने येथे येतात, दर्शन घेतात। देवी मातेचं, गोवर्धनी मातेचं दर्शन घेतल्यानंतर मग त्या ठिकाणी भंडाऱ्याचा स्वाद घेतात। आज गोकुळाष्टमी असते। गोवर्धनी माता ही त्या आपल्या श्रीकृष्णाच्याच अवतारांपैकी एक आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो। आणि मग जे काय त्या ठिकाणी आपल्या भगवंत आपले श्रीकृष्ण जे आहे त्यांच्या माध्यमातून ज्या लीला त्यावेळी झाल्या तर बऱ्याच अंशी आपल्याला त्या ठिकाणी एक विचार करायला लावणारे भाग असतो। पण त्या माध्यमातून बघा, जेव्हा चौकट उभी राहते, एकावर एक अशा पद्धतीने त्या ठिकाणी मनोरे रचले जातात, त्यावेळी एखाद्याने जर त्या ठिकाणी त्याच्या चुकीमुळे सगळे त्या ठिकाणी खाली पडू शकतात। म्हणजे एक टीमवर्कने त्या तुमच्या काळामध्ये दही काळा वगैरे त्या ठिकाणी होत होता, खात होता, तो लेणे खाताना त्याच्यातून देखील आनंद त्या ठिकाणी मिळत होता। अशा पद्धतीची जी आख्यायिका, अशा पद्धतीची आपल्या जी परंपरा आहे, संस्कृती आहे, ती संस्कृती परंपरा जतन करण्याचं काम आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे आणि नगरमंडळातले अनेक त्या ठिकाणी आपले ज्या सार्वजनिक संस्था आहेत ते गोपाळ काळात या ठिकाणी साजरे करतात। ह्या निमित्तानं संपूर्ण गोपाळ काळामध्ये सहभागी होणाऱ्या आणि त्या ठिकाणी श्रद्धेनं त्या दर्शन घेणाऱ्या सगळ्या भक्तांचा मी त्या ठिकाणी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। चांगल्या प्रकारे हा उत्सव गोपाळ काळ आहे, आपला पुरातन सण आहे आणि त्या पुरातन सणाचं
संस्कृती जतन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील भविष्यात येणाऱ्या पिढीकडे जातोय ही सर्वात मोठी गोष्ट आहे. मी खूप खूप त्यांना शुभेच्छा. आज गोकुळाष्टमी आहे आणि गोकुळाष्टमीला गोवर्धनी मातेचा उत्सव गेले 18 वर्षे या मंदिरामध्ये जीर्णोद्धार या मंदिराचा झाल्यापासून गोवर्धनी मातेच्या या आजच्या दिवसाच्या उत्सवामध्ये महाप्रसाद असतो आणि या महाप्रसादासाठी अनेक भाविक या देवळामध्ये प्रसादाचं घेण्यासाठी येत असतात. आपण आता पाहिलंच की इथे उत्तम प्रकारचा स्वयंपाक आम्ही बनवतो सगळ्या महिला मिळून आणि येणारा भाविक इथे आज प्रसादाचा लाभ घेतो. गोकुळाष्टमीच्या संध्याकाळी सगळे इथे आमचे बालगोपाल येतात, तेही जेवतात, प्रसाद घेतात आणि सर्व नागरिकांना, सगळ्या बंधू भगिनींना, सगळ्या बालमित्रांना मी गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देते. सगळ्यांनी गोविंदा खेळताना स्वतःचं लक्ष द्या, गोविंदाचं लक्ष द्या, कुठे दुखापत जखम होऊ नको देऊ आणि लगेच त्यांना दवाखान्यात घेऊन जा. कारण आपल्याला माहिती आहे गोविंदा खेळताना खूप लोकांना जखम होते, तर काळजीपूर्वक गोविंदा खेळला जावा अशी माझी त्यांना आज विनंती. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.